सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेष वोसत्विष्ट कामधूक. 10. सह च्या बरोबर यज्ञाः यज्ञ प्रजाः प्रजा सृष्ट्वा उत्पन्न करून पुरा प्राचीन काळी उवाच म्हणाले प्रजापतीही प्रजापती किंवा सर्व जीवांचे उत्पत्ती करता अनेन याद्वारे प्रसविष्यध्वम अधिकाधिक समृद्ध व्हा एषः या वहा तुमच्या अस्तु होवोत इष्ट सर्व इच्छित गोष्टींच्या काम धूक देणारा किंवा प्रदान करणारा. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तात्पर्य प्रजापतीने श्री विष्णू निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना सुगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैदेश्च सर्वे अमेव वेद्यः. वैदिक तत्वे ही आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे की पतिं विश्वस्यात्ममेश्वरम. म्हणून सर्व जीवांचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच आहेत. श्रीमद भागवतातही 2.4.20 श्री शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. श्रियः पतिर्यज्ञपतिः प्रजापतिर्धियां पतिर्लोक पतिर्धरापतिः पतिर्गतिचानधक वृष्णी सात्वतां प्रसीदतां मे भगवान सतां पतिः. भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावे हे बद्ध जीवांना शिकविण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू उल्लेख श्रीमद भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केलेला आहे. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे हे संकीर्तन प्रायैर्यजती ही सुमेधसहा. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही, पण भगवद्गीतेत 9.14 सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरिता सहज साध्य आणि उदात्त आहे.